स्कूल नहीं जाएगा क्योंकि सरकार दे रही है फ्री इलेक्ट्रिक साइकिल सभी बच्चों को। लेकिन ध्यान रहे, एक घर में सिर्फ एक ही बच्चे को इसका फायदा मिलेगा। हा दावा ऐकल्यानंतर सगळ्यांनाच आता उत्सुकता लागली असेल की या योजनेचा लाभ मिळवायचा कसा, कारण केंद्र सरकारच आता विद्यार्थ्यांना फ्री इलेक्ट्रिक सायकल आणि लॅपटॉप देणार असल्याचा दावा करण्यात आलाय। 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना असल्याचा दावा करण्यात आलाय। पण खरंच विद्यार्थ्यांना फ्री लॅपटॉप आणि सायकल मिळणार आहे का? सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप सायकल फ्री। केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? फ्री इलेक्ट्रिक साइकिल सभी बच्चों को। हा दावा केल्यामुळं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे, कारण देशभरात 5वी ते 12वीचं शिक्षण घेणारे कोट्यवधी विद्यार्थी आहेत। त्यामुळे याची पडताळणी करून सत्यता समोर आणणं महत्त्वाचं आहे। पण खरंच अशी कोणती सरकारची योजना आहे का? ही योजना असेल तर या योजनेचा लाभ कसा मिळवायचा याची माहिती मिळवण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि खरंच अशी कोणती योजना आहे का हे जाणून घेतलं। त्यावेळी सरकारच्या अधिकृत पोर्टलवरही याबाबत माहिती मिळाली। त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया। केंद्र सरकारची फ्री इलेक्ट्रिक सायकल योजना नाही। 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना फ्री लॅपटॉप दिला जात नाही। कुणीही योजनांबाबत फॉर्म दिल्यास भरू नका। ऑनलाईन फॉर्मच्या माध्यमातून फसवणूक होऊ शकते। खोट्या आश्वासनांना बळी पडू नका। व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा AI निर्मित असून सरकारची अशी कोणतीही योजना नाही। काही लोक ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून फॉर्म पाठवून फसवणूक करतायत। त्यामुळे तुमचा डेटा तसंच बँक डिटेल्सची चोरी होऊ शकते। यापासून तुम्ही सावध राहा। आमच्या पडताळणीत केंद्र सरकारची विद्यार्थ्यांना फ्री इलेक्ट्रिक सायकल आणि लॅपटॉपची योजना असल्याचा दावा असत्य ठरला आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।